होता म्हणून हा धोका लागला फोनचा. तर पुन्हा एकदा आपण आमच्या प्रतिनिधीशी संपर्क साधणार आहोत. मात्र आत्ताची ही महत्त्वाची बातमी, अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे या दोघांमध्ये तासाभराहून अधिक काळ चर्चा झाली केबिनमध्ये. मात्र माणिकराव कोकाटे बाहेर आले त्यावेळेला काहीही न बोलता थेट मंत्रिमंडळ बैठकीसाठी निघून गेलेत. याचा अर्थ आता काय काढायचा मंत्रिमंडळ बैठकीसाठी, कारण कोकाटे गेलेले आहेत, त्यांना दिलासा मिळतोय का असा प्रश्न आता यामुळे उपस्थित होतोय, की मग त्यांचं खातं बदललं जाणार आहे याचीही चर्चा सुरू झालेली आहे. अजित पवारांसोबत तासाभराहून अधिक काळ कोकाटे चर्चा करत होते. त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. यापुढे आपण बोलताना सांभाळून बोलू असंही यावेळेला कोकाटेंनी अजित पवारांना सांगितलेलं आहे. मात्र बाहेर आल्यावर त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली याबाबत माणिकराव कोकाटेंनी पत्रकारांशी बोलणं टाळलेलं आहे. एक अक्षरही ते पत्रकारांशी बोललेले नाही आणि थेट मंत्रिमंडळ बैठकीसाठी निघून गेलेले आहेत. कदाचित बैठकीनंतर त्यांच्या बाबतीत अजित पवार काही बोलण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी पत्रकारांनी 2 दिवसापूर्वी त्यांना विचारलं असता कोकाटेंबाबत जर निर्णय काही घेतला तर याबाबत मी बोलेन असं सांगितलं होतं. तर दुसरीकडे पत्रकारांशी बोलणं टाळा, जर काही चुकीचं घडलं तर माझ्यापर्यंत यायचं नाही, तिथूनच माघारी फिरायचं अशी तंबीच अजित पवारांनी त्यांच्या पक्षातल्या मंत्र्यांना दिलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत वाचाळवीर मंत्र्यांची वेगवेगळी विधानं आणि त्यामुळे त्यांच्यावर होत असलेली टीका, या सगळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस असू देत किंवा शिवसेना असू देत या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची डोकेदुखी वाढलेली. अशातच माणिकराव कोकाटे कामकाजादरम्यान थेट रमी खेळताना दिसले आणि त्यांच्याच खात्याशी संदर्भात चर्चा त्यावेळेला सुरू होती. त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला राज्यभरातून. माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याचीही मागणी झाली. मात्र अजून तरी त्यांच्यावर कुठली कारवाई झालेली नाही किंवा राजीनामाही त्यांच्याकडून मागण्यात आलेला नाही. त्यामुळे आजच्या अजित पवारांसोबतच्या बैठकीमध्ये दोघांमध्ये काय चर्चा झाली, अजित पवार माणिकराव कोकाटेंवर कारवाई करणार का की मग त्यांचं खातं बदललं जाईल, त्यांना दिलासा दिला जाईल, याची चर्चा अजूनही सुरू आहे. मात्र कोकाटे थेट मंत्रिमंडळ बैठकीसाठी दाखल झालेले आहेत. त्यामुळे कदाचित त्यांचं खातं बदललं जाणार नाही असं सध्या तरी दिसतंय. माणिकराव कोकाटे ही अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर थेट मंत्रिमंडळ बैठकीसाठी निघून गेलेले आहेत. थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे. गणेश, माणिकराव कोकाटे हे अजित पवारांसोबतच्या चर्चेनंतर थेट मंत्रिमंडळ बैठकीसाठी गेलेले आहेत, याचा अर्थ काय घ्यायचा? त्यांच्यावर कुठली कारवाई होणार नाही? नक्कीच 1.5 तासाची चर्चा झाली आणि या 1.5 तासाच्या चर्चेनंतरून खरं तर माणिकराव कोकाटे आहे ते कॅबिनेट हॉलमध्ये दाखल झालेले आहेत. आणि माणिकराव कोकाटेंचा खरंच राजीनामा घेतला जातोय की फक्त खाते बदल केला जातोय यावर आता थोड्या वेळामध्ये आहे तो निर्णय होऊ शकतो. कारण की ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटे ज्यावेळेस अजित पवार यांची भेट घेऊन आहेत ते खरं तर बाहेर आले आणि त्यानंतरून कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया देणं आहे ते टाळलेलं पाहायला मिळते आणि कॅबिनेट हॉलमध्ये थेट गेलेले आहे. आणि यानंतरून आता कॅबिनेटमध्ये आहे या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा होणार असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे नेमकं मुख्यमंत्री आता पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे व त्याचबरोबर बाकीच्या मंत्र्यांना देखील काही समज देतात का हे देखील बघणं गरजेचं आहे. मात्र माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेण्यात यावं ही प्रामुख्याने सर्व स्तरांवरून मागणी होती. त्यामुळे माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला जातोय का हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की माणिकराव कोकाटेंचा राजीनामा सध्या तरी घेतला जाणार नाही असंच एकंदरीत चित्र सध्या पाहायला मिळतंय. माणिकराव कोकाटेंचं फक्त जे कृषी खातं आहे ते बदली केलं जाईल असं सांगितलं जातं. त्यामुळे कृषी खातं नेमकं कुणाला देतात हे देखील महत्त्वाचं आहे. कारण की माणिकराव कोकाटे गेल्या काही दिवसांपासून आहेत ते चर्चेत आहेत. कारण की त्यांची वादग्रस्त आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.